आज श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांचं दर्शन घेऊन तुम्ही मनोज जरांगे यांच्या भेटीला जाताय, त्यांना देखील बाबांचा आज संदेश तुम्ही पोहोचणं श्रद्धा आणि सबुरी. नाही, मी काल मनोजदादांची भेट घेतली. काल सन्माननीय राज्याचे मंत्री व या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि मी जाऊन ॲज अ समितीचे ते अध्यक्ष म्हणून आम्ही दोघांनी मनोजदादाची भेट घेतली. 3 ते 4 तास आमची चर्चा झाली. काही विषयावरती त्यांनी आम्हाला फोन लावून दिले, त्यावरती माननीय मंत्री महोदयांनी सगळ्यांची चर्चा केली. त्यांच्या ज्या 9-10 गोष्टीच्या मागण्या होत्या त्या मागण्याची पूर्तता करण्याची त्यांना लेखी हमी हवी होती. ती लेखी हमी घेऊन सन्माननीय विखे पाटील साहेब आता मनोजदादांच्या भेटीला गेले. दादांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय तर घेतलाच होता, परंतु मला वाटतं आज सरकारकडून ज्या लेखी हमी त्यांना मिळेल त्यावरती ते आंदोलन मागे घेतील मी अपेक्षा ठेवतो आहे. आणि काल दादांना भेटलो, आज बाबांना भेटायला आलो आणि बाबांकडे श्रद्धा आणि सबुरी आणि सर्वांना सुख समृद्धी शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. सर्व समाज घटकाला न्याय मिळो, मराठा समाजाला निश्चितपणे न्याय मिळो. त्याचबरोबर ज्या समाजाला वाटतं आहे की आमच्यावरती अन्याय होईल ते देखील मी बाबांच्या चरणी आपल्याला सांगतो आहे की कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही ही ग्वाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी देतो. आणि सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून जरांगे पाटलांना देखील तुम्ही श्रद्धा ठेवण्याचा आणि सबुरीचा सल्ला देणार? नाही, निश्चितपणे दिलेला आहे. त्यांनी देखील माझ्यावरती विश्वास काल दाखवला, प्रचंड मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला. विखे पाटलांवर विश्वास दाखवला, एकनाथ शिंदेंवर विश्वास दाखवला, फडणवीसांवरती विश्वास दाखवला. आणि त्यामुळे मला वाटतं की आम्ही जे लेखी निवेदन देतो आहे त्या लेखी निवेदनामध्ये निश्चितपणे त्यांचं समाधान होईल. आणि त्यांच्या तब्येतीची परिस्थिती पाहत आम्ही त्यांना विनंती केली होती की आपली रखरखत्या उन्हात 45 डिग्री हीटमध्ये आपण उपोषणाला बसू नये, तर ते एक भाऊ म्हणून माझी मागणी मान्य करतील ही मला अपेक्षा आहे. नाही, विखे पाटील साहेब आता गेलेले आहेत. त्यांच्या लिखित बघा, एक मनोज जरांगे हा एक आंदोलक आहे, त्याला समाजासाठी तो लढतो आहे. त्याच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्या भावनांमध्ये आणि सरकारमध्ये जर कुठल्या विचारांमध्ये फळी असेल किंवा एकमेकांमध्ये मतभेद असतील तर ते दूर करण्याचं काम आज प्रसाद लाड एक पूल म्हणून करतो आहे, एक सेतू म्हणून करतो आहे. आणि मला वाटतं की मी माझं काम काल पूर्णतः केलं आहे. त्यामुळे आज माननीय विखे पाटील साहेब गेलेत, विखे पाटील सरकार म्हणून गेलेत. मी काल जेव्हा गेलो तेव्हा त्यांची भावना, एक समाजाचा कार्यकर्ता, एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी काल त्यांना विखे पाटील साहेबांना घेऊन गेलो. आणि मला पूर्णपणे खात्री आहे विखे पाटील साहेब देखील आपल्या समाजाचं खूप मोठं नेतृत्व आहे. अनेक त्यांच्या पिढ्या मराठा समाजाचं नेतृत्व करत आले, एक राज्यामध्ये देशामध्ये त्यांचं नाव आहे. त्यामुळे मला वाटतं की विखे पाटील साहेबांनी देखील त्यांच्या भावना काल समजून घेतल्या. आणि निश्चितपणे दादांच्या समाजाच्या भावनेचा आदर करून आज त्यांना जे पत्र दिलं जाईल त्या पत्रामध्ये दादांचं पूर्णतः समाधान होईल याची आम्ही पूर्णपणे काल रात्री खात्री केलेली आहे. मला काही कारणाने मुंबईमध्ये जायचं आहे, मुंबईमध्येही काही बैठका दुपारी 2 नंतर लागले, त्यामुळे मी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. विखे पाटील साहेब अंतरवाली सराटीला पोचले आहेत आणि माझी दादांना पुन्हा एकदा हात जोडून आपल्या माध्यमातून विनंती आहे की दादा, आपण उन्हात बसू नका. त्या रखरखत्या उन्हात आपल्याबरोबर अनेक कार्यकर्ते बसत आहेत. अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की दादांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, जी काळजी मला देखील वाटते, सरकारला देखील वाटते, विखेंना देखील वाटते, मुख्यमंत्र्यांना देखील वाटते, उपमुख्यमंत्र्यांना देखील वाटते. त्यामुळे माझ्या विनंतीचा ते मान ठेवतील. आणि काल जसं त्यांनी मला म्हटलं की प्रसाद माझा भाऊ आहे, तर तो संघर्ष समाजासाठी करतो आहे, तर त्या भावनेच्या नात्यानेच मी त्यांच्याशी बोलतो आणि ते माझं ऐकतील ही मला खात्री आहे. आज विखे पाटलांनी भेट घेतली पुन्हा एकदा. काही मागण्यांच्या बाबतीत जरांगे सकारात्मक देखील आहेत. जी स्वतंत्र मंत्रालयाची जी घोषणा आहे ती तात्काळ करा, 1 महिना वाट बघू नका हे म्हणतात. आणि नाही, आता असं याच्यामध्ये असं आहे की 2 गोष्टी याच्यामध्ये. त्यांच्या 9 मागण्या होत्या, त्याच्यापैकी पहिली मागणी होती हैदराबाद गॅझेटची, त्याच्यानंतर सारथीची, न मिळणाऱ्या दाखल्यांची, विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनची, त्याच्यानंतर शिष्यवृत्तीची, आणि एक मोठी मागणी त्यांची जी होती ती सातारा गॅझेटची. बाकीच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या. सातारा गॅझेटच्या बाबतीत आम्ही त्यांना म्हटलं आहे की ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन असं आहे की सातारा गॅझेट लागू केलं तर हैदराबाद गॅझेट कोर्टात आहे, तर त्याला देखील अडचण होऊ शकते. त्यामुळे आम्ही ती देखील त्यांना विनंती केली आणि एजंटचा रिपोर्ट त्यांना 2-3 दिवसात आम्ही सबमिट करणार आहोत. त्याचबरोबर त्यांना 98 लाख नोंदी ज्या शिंदे समितीला मिळाल्या त्याची डिटेल्ड कॉपी पाहिजे. त्या 58 लाख प्रति जिल्हानिहाय तालुकानिहाय देखील आम्ही त्यांना देणार आहे. किती लाख लोकांना मिळालं, किती लाख लोकांना दिलं आता आणि किती लाख लोकांना देणं बाकी आहे, त्याच्यामध्ये दर आठवड्याला प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक तहसीलला किती अर्ज आले, किती अर्ज नाही आले याचा आता रेकॉर्ड आम्ही तपासणार आहोत.
कलेक्टरना डिव्हिजनल कमिशनरला त्या बाबतीतली आपण जिम्मेदारी दिली आहे की त्यांनी हे करायला पाहिजे. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी पाहत असताना या सर्व गोष्टीचं शंकांचं निरसन त्यांच्या होईल आणि काही ठिकाणी जिथे सरकारी अधिकारी चुकीच्या पद्धतीत काम करत आहेत. काल एका अधिकाऱ्यावरती कारवाई केली आहे, 2 अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिलं आहे. मला वाटतं की सरकार, महसूल मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विखे पाटील साहेब या बाबतीत जे अधिकारी समाजाच्या लोकांना कुठल्याही जर एखाद्या पत्रकामुळे त्याचं ॲडमिशन होणार नसेल, त्याला नोकरी मिळणार नसेल, अशा पद्धतीत जर वागणार असतील तर सरकार ते खपवून घेतलं जाणार नाही. त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल, ही काल भूमिका आम्ही घेतली. राहिला सवाल सातारा गॅझेटचा, त्या बाबतीत एजीचा रिपोर्ट देईल. स्वतंत्र मंत्रालयाच्या बाबतीत मंत्रालय निर्माण करणं ही फक्त राज्य सरकारची जिम्मेदारी नसते, तर ती केंद्राची असते. त्याचा अहवाल देखील समितीने राज्य सरकारला दिला आहे. येणाऱ्या अधिवेशनात त्यावर चर्चा होईल आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. ते असं नसतं की आज आम्ही ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि उद्या ते झाले. त्यामुळे ती प्रक्रिया देखील आम्ही करायचा प्रयत्न करू, हे आम्ही त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे मला वाटतं की दादांच्या सर्व मागण्या निश्चितपणे पूर्णत्वाला जातील आणि दादा माघार घेतील ही माझी अपेक्षा. मात्र कालची जर पाणी. पत्रकार परिषद जर बघितली तर त्यातून मुख्यमंत्री फडणवीसांना जरांगेंनी टार्गेट केलेलं आहे. त्यामध्ये काही शब्द देखील वापरण्यात आले होते. बिलकुल नाही. जर जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं असतं तर मी तिथे 1 मिनटं देखील बसलो नसतो. कारण माझी भूमिका त्यांनी काल देखील सांगितली की 25 वेळा लाडदादा आणि आम्ही भांडलो. माझी भूमिका मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतच होती. त्यांनी वेळोवेळी माझ्यासमोर काल देखील अगोदर देखील 22 तारखेला देखील कबूल केलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि त्यांनी त्यांचे आभार देखील मानले. त्यांचे मतभेद आहेत, त्यांचे मनभेद आहेत, ते मनभेद दूर होतील आणि त्याची जिम्मेदारी मी घेतली आहे आणि निश्चितपणे सातत्याने येऊन ते मनभेद देखील मी दूर करीन याची मला खात्री आहे. मात्र वेळोवेळी जरांगेंकडनं अपशब्द वापरले जातात. ती एक गावंढळ भाषा आहे. म्हणजे मराठवाड्याची एक वेगळी भाषा असते, उत्तर महाराष्ट्राची असते, कोकणात गेलं तर एक वेगळ्या भाषेत. आता मी कोकणात तुम्हाला बोलायला गेलो तर तुम्ही म्हणाल मी शिव्या दिल्या. त्यामुळे प्रत्येक गावाची एक भाषा असते, त्या भाषेला फार मनाला लावून घ्यायचं नसतं आणि त्या भाषेतच प्रेम असतं. ज्या ज्या वेळेला दादा रागाने बोलतात, काहीतरी बोलतात, तेव्हा ते प्रेम देखील करतात. काल माझ्याशी पण बोलताना ते त्या भाषेत बोलत होते, पण त्यांचं प्रेम देखील होतं. काल अनेक मीडियानी ते चालवलं, अनेक लाख रिव्ह्यू त्याला मिळाले. त्यामुळे ते प्रेम आहे आणि ते प्रेम तसंच राहू दे. आता तुम्ही त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नका ही माझी विनंती आहे. उपसमितीला बरखास्त करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ द्या अशी मागणी आहे. शिंदे समितीच्या मुदतवाढ आम्ही केलेली आहे. उपसमिती देखील बरखास्त न करण्याची मागणी त्यांनी मान्य केली. उपसमितीच्या विखे पाटील साहेबांनीच हे काम पुढे करावं हे देखील त्यांनी सांगितलं. शिंदे समितीची मुदतवाढ जूनपर्यंत आहे, ती पुढे अजून 1 वर्ष वाढवली जाईल. त्याच्यामध्ये त्यांना अजून एखादा रिटायर्ड न्यायाधीश देखील ॲडिशनल देण्याचा भाग झाला तर त्याचं देखील नाव त्यांनी सुचवावं म्हणून आम्ही सांगितलं आहे, तो आम्ही द्यायला तयार आहोत. ह्या सर्व गोष्टीच्या मागण्या घेऊन विखे पाटील साहेब गेले आहेत. मला वाटतं की विखे पाटील साहेब त्यांचं पूर्णपणे शंकाचं निरसन करतील आणि निश्चितपणे दादा आणि समाज याला न्याय मिळेल याची मला खात्री. विधान परिषदेच्या 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची माहिती आहे. तो प्रदेश अध्यक्षांचा विषय माझा नाही आहे. आता सध्या माझा विषय मराठा आंदोलन, मराठा समाज, मनोजदादा पाटील याच्यावर मी आहे, त्याच्यावरती मी बोललो. धन्यवाद. पण मनोज जरांगे पाटील जे आहेत ते दरवेळेस उपोषण करतात, सरकार त्यांना आश्वासन देतं, कधी कधी लेखी पत्रही देते, पण तरीही उपोषण नाही, असं आहे की बघा त्याची आंदोलनकाची भूमिका आहे. त्याच्याकडे तक्रार आल्या की तो तक्रारीचा पाठपुरावा करतो, त्या माध्यमातून त्यांचं उपोषण होतं. पण यापुढे मी खात्री घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा सातत्याने दर महिन्याला येऊन करीन. दर महिन्याला येऊन तुम्हाला देखील बाबांचं दर्शन घेऊन तुम्हाला देखील भेटेल. परंतु हा जो पूल आहे, हा पूल बांधण्याचं काम मी निश्चित करेन. कुठल्याही परिस्थितीत आज मनोज जरांगेंचं आंदोलन थांबवलं जाईल सरकारने. आमची विनंती आहे बघा, आंदोलन घेणं मागे न घेणं हा त्यांचा निर्णय आहे. पण आम्ही जे त्यांनी मागितलं ते पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतो आहे. सन्माननीय नेते विखे पाटील साहेब त्यासाठी स्वतः गेले. दादाही उन्हात बसलेत, तेही उन्हात बसलेत. त्यामुळे मला वाटतं की विखे पाटील साहेब त्यांना जे काय हवं आहे ते देण्यात यशस्वी होतील आणि ते आंदोलन मागे घेतील याची मला खात्री आहे.